नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये. पहा, आजच्या आपण व्हिडिओमध्ये स्कॉलरशिप नवीन सिलेबसचा 10वा धडा गुणोत्तर प्रमाण व भागीदारी यामधील स्वाध्याय 10 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी पाहूया. पहा, पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेले आपल्याला आर्यन व अदिती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला दिलेले आहे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे आणि विचारले आर्यनचे आजचे वय किती आहे, 24 वर्ष असेल तर अथर्वचे आजचे वय किती असेल असे विचारलेले आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला काय दिले, आर्यन याचं दिले अदिती. ओके, यांचं काय गुणोत्तर दिलेलं आहे, 4:5 म्हणजे 4/5. ओके, तर आता या ठिकाणी आर्यनचं वय जर आपल्याला काढायचं आहे, इथं कोणाचं दिले आपल्याला, आर्यनचे आजचे वय दिले 24 वर्ष. किती दिले, 24. तर या आर्यनच्या जागेवर जर आपण इथं या ठिकाणी 24 जर घेतले आणि इथं अदिती बरोबर 4/5. आता लक्ष द्या, 24 ला काय केल्यानंतर 4 येते, तर 24 ला 6 ने भाग दिल्यावर 4 येतो, बरोबर आहे. किंवा मग 4 ने 6 ला गुणल्यानंतर 24 येतात. तसं या 5 ने 6 ला जर गुणलं तर 30. म्हणजेच अदिती जी आहे तिचं या ठिकाणी वय आलेले 30 वर्ष. इथपर्यंत लक्षात आलं. ओके, चला पुढे. आदिती व अथर्व यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले. कोण कोण दिले, आदिती आणि अथर्व यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिले, 3:2. तर लक्षात घ्या, आता इथं आपल्याला आदितीचं वय या ठिकाणी माहिती आहे. म्हणजे आपण जर इथं 30 या आदितीचं वय ठेवलं आणि अथर्व या ठिकाणी अथर्व जशास तसा, तर काय होईल, यांचं गुणोत्तर किती, 3:2. आता 3 ला काय केल्यानंतर 30 येतात, तर 10 ने गुणल्यावर, मग या 2 लाही 10 ने जर गुणलं तर अथर्वचं वय निघाल 10 20. मग अथर्व किती आला, 20. ओके, तर आपल्याला काय विचारले आता इथं या ठिकाणी, आपल्याला विचारले अथर्वचे आजचे वय काय, तर आजचं वय या ठिकाणी अथर्वचं काय आलेलं आहे, 20 वर्ष. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न दुसरा, गुलाबाच्या 10 रोपाची किंमत या ठिकाणी आपल्याला 700 दिली आहे, तर अशा 25 रोपांची किंमत किती. तर लक्षात घ्या, इथं जर आपण नाव लिहिलं रोप आणि इथं जर लिहिलं आपण रुपये, तर पहा या ठिकाणी 10 रोपाला किती रुपये लागतात, तर या ठिकाणी 700 रुपये लागतील. तर आपल्याला 25 रोपाला या ठिकाणी x रुपये लागतील. असं जर केलं आपण, त्या ठिकाणी क्रॉस गुणाकार करून जर सोडवलं तर x बरोबर 25 गुणिले 700 आणि याला भागिले किती येईल, 10. कडीकडीच्या शून्य कट आणि 25 गुणिले 70 या ठिकाणी केलं तर हे उत्तर येईल 1750. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 3. इथं आपल्याला दिलेलं आहे a चा 2/5 चाचीचे म्हणल्यावर आपण गुणाकार करतो, म्हणजेच a गुणिले 2/5 होईल. ओके, भाग व या ठिकाणी बरोबरचं चिन्ह देऊया, b चा म्हणजेच b गुणिले 3/4. इथपर्यंत लक्षात आलं असेल. तर आता आपल्याला विचारलं काय, समान भाग असल्यास a चे bc गुणोत्तर किती किंवा काय असं विचारलेलं आहे. तर आपण याला जर सोडून घेतलं तर काय होईल मग, तर हा होईल बघा 2 गुणिले a म्हणजेच इथं होईल 2a छेदात राहतील 5. पुढे होईल इथं 3b बरोबर छेदात राहील 4. इथपर्यंत लक्षात आलं. तर आता परत काय होईल, आता हे जे बी आहे, हा बी या ठिकाणी गुणाकारातला या ठिकाणी भागाकारात येईल. म्हणजे कसं होईल लक्षात घ्या,
ए छेद बी होईल आणि बरोबर या ठिकाणी हे गुणाकारातले इकडं भागाकारात जातील म्हणजे 3/4 इथं होईल गुणिले 5/2 किंवा मग ही जी स्टेप आहे आपण नाही केली तरी चालते. ए मध्ये गुणाकार आहे, ही गुणाकारातला हा पूर्णांक या ठिकाणी इकडं भागाकारात जाईल. भागाकारात गेल्यानंतर त्याचा गुणाकार व्यस्त होत असतो आणि बी जे आहे गुणाकारातले या ठिकाणी इकडं भागाकार येतं. असं जरी केलं तरी चालते. ओके, त्याला घेऊया सोडून. तर काय होईल इथं 3/5 15 होईल आणि 4×2 8 म्हणजे ए छेद बी बरोबर 15/8 होईल. याचा अतिसंक्षिप्त रूप होत नाही म्हणजे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 इथं दिलेले आहे पहा. x+3 x-9 x-3 या 3 संख्या प्रमाणात असतील तर x ची किंमत आपल्याला काढायची. तर पहा 3 संख्या प्रमाणात असतील तर म्हणजे समजा a b आणि c या 3 संख्या जर प्रमाणात असतील तर काय असतो याचा अंत्यपदाचा मधल्या पदाचा वर्ग म्हणजेच अंत्यपदाचा काय असतो गुणाकार असतो. लक्षात ठेवायचं काय असतो अंत्यपदाचा गुणाकार म्हणजेच b² = a × b. सो a × c असं होईल. म्हणजेच हे जे मधलं पद असते त्याचा वर्ग म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार असतो. तसं आता इथलं मधलं पद कोणतं आहे x-9 म्हणजे याचा काय होईल x-9 याचा होईल वर्ग बरोबर हे अंत्यपद आहे 2 यांचा होईल गुणाकार म्हणजे होईल x+3 दुसऱ्या कंसात राहील x-3. तर पहा आता x जर या ठिकाणी घेतलं तर होईल x-3 या ठिकाणी अधिक 3 घेतले तर होईल x-3. तर x चा वर्ग होईल या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर वजाला वजा 3x होईल इथं अधिक 3x आणि या ठिकाणी वजा 3×9 होईल. ओके, आता लक्षात घ्या हे वजा 3x आणि अधिक 3x कॅन्सल झाले. इथं काय शिल्लक राहिले x² - 9 इथपर्यंत लक्षात आलं. आणि आता आपण हे x-9 चा वर्ग म्हणजेच आपल्याला हे सूत्र पाठ असणं गरजेचं आहे x - a - b². या सूत्रात जर याला ठेवलं तर याची किंमत येईल पहा x² - 18x अधिक 81 म्हणजे ह्या दोन बाजू कशा आहेत बरोबर आहेत. तर पहा दोन्ही बाजूला x² या ठिकाणी कॅन्सल होईल. इथे काय राहतील मग तर वजा 18x अधिक 81 बरोबर वजा 9. आता हे 9 वजा आहेत या बाजूला आल्यावर अधिक होतील आणि वजा संख्या या बाजूला गेल्यावर अधिक होईल म्हणजे होईल 81 अधिक 9 बरोबर 18x होईल आणि हे 18 गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात येतील म्हणजेच काय होईल 81 आणि 9 होतील 90 आणि छेदात राहतील 18 बरोबर येणार x. 18 × 18 18×5 90 x बरोबर येणार आहे आपलं उत्तर 5. आणि आता या ठिकाणी 5 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 3 संख्यांचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांच्या वर्गाची बेरीज आपल्याला 450 असल्यास त्या संख्या कोणत्या असं विचारलंय. तर आपण ऑप्शन मधून ही उत्तर काढू शकतो. डायरेक्ट याची वर्ग करायचा याचा वर्ग करायचा याचा वर्ग करायचा तिघी वर्गांच्या करायच्या बेरीज ज्याची 450 येईल ते उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. परंतु आपण याला समीकरणात सोडून घेऊया. गुणोत्तर 3 जसे 4 जसे 5 आहे. जर या त्या संख्या जर आपण असं लिहिला 3x 4x आणि 5x अशा प्रमाणात लिहिल्या तर यांचा वर्ग करायचा म्हणजेच काय होईल 3x चा वर्ग अधिक 4x चा वर्ग अधिक 5x चा वर्ग आणि या वर्गाची बेरीज येणार आहे 450. ओके, तर आता ह्याचा जर वर्ग केला तर हे होईल 9x² अधिक 16x² प्लस 25x² आणि बरोबर येणार आहे 450. इथपर्यंत लक्षात आलं. आता 9 आणि हे 16 यांची जर बेरीज केली तर 25 आणि 25 50 या ठिकाणी राहील 50x² =
450 आणि हे गुणाकारातली इकडं भागाकारात जातील x² इज इक्वल टू 450 आणि याला भागिले 50 कडीकडीच्या शून्य कट उत्तर राहिलं 9. हा आहे x². म्हणजेच फक्त दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर x बरोबर किती येणार आहे 3. किती येणार आहे 3. तर आपल्याला या ठिकाणी x बरोबर विचारलेलं नाहीये, तर आपल्याला विचारले त्या संख्या कोणत्या आहेत ते ओळखायच्यात. आता पहिली आहे 3x, म्हणजे या ठिकाणी 3x बरोबर 3 गुणिले 3 किती आली 9. दुसरी आहे 4x, म्हणजे 4 गुणिले 3 4 त्रिक 12 येईल. तिसरी आहे 5x, म्हणजे 5 गुणिले 3 5 त्रिक 15 येईल. म्हणजेच त्या संख्या कुठल्या आल्यात 9, 12 आणि 15. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. किंवा मग तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं कुठल्या एक ऑप्शन घ्यायचा. आता 6चा वर्ग करायचा, 8चा करायचा, 10चा करायचा, तिघांची बेरीज करायची, 450 तिघा पाहायची. ज्या ऑप्शन मध्ये बेरीज वर्गाची 450 येईल ते उत्तर आपण काढू शकतो. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. विजया संजनापेक्षा 15 वर्षाने मोठी आहे. सुनीता संजनापेक्षा 5 वर्षाने लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. तर संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर. हे महत्वाचे. संजनाचं विजयाच्या वयाशी गुणोत्तर काढायचं आपल्याला. तर लक्षात घ्या, इथं जर आपण लिहिलं, सुरुवातीला इथं लिहिलं विजया, त्यानंतर संजना आणि पुन्हा कोण आहे तर ती आहे सुनीता. तर लक्षात घ्या, विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी कशी आहे मोठी आहे. कोण विजया, संजना. मग संजना जर x घेतलं तर विजया होईल x अधिक 15 वर्षांनी मोठी आहे. परत सुनीता संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, म्हणजे x वजा 5 होईल. ओके, आता काय सांगितलेलं आपल्याला, विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. कोणाचं वय, विजयाचं वय. मग विजयाचं जे वय आहे ते विजयाचं वय आहे आपलं, हे पहा, x अधिक 15 बरोबर किती, सुनीताच्या वयाच्या 9/5 आणि सुनीताचं वय जे आहे x वजा 5 इथे लिहून घेऊ. ओके, याला सोडून घेतलं तर लक्षात घ्या, त्याला सोडून घ्यायचं. याला जर सोडून घेतलं तर आपण काय होईल, x अधिक 15 बरोबर, आता याचा जर गुणाकार केला तर काय होईल, 9x वजा 9×5 आणि छेदात 5 जसे तसे राहतील. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. पुढे जाऊया. तर पुढे काय होणार आहे, 5 या ठिकाणी कशात आहेत, भागाकारात गुणाकारात जातील. म्हणजेच x अधिक 15 गुणिले 5 बरोबर 9x वजा 45. ओके, तर आता इथे काय होणार आहे, 1 मिनिट, 5 15 या ठिकाणी, तर हे जे 5 हे दोन्ही लागून यायचे, म्हणजे इथं 5x होईल. तर लक्षात घ्या, आता 5x अधिक 15×5 75 होतील बरोबर 9x वजा 45 होईल. पुढे या साईडला लिहितो. आता हे 5 या ठिकाणी इकडच्या बाजूला गेल्या वजा होतील, म्हणजे ज्या ठिकाणी 4x बरोबर आणि हे अधिक होतील, 75 अधिक 45, 5 2 10, 0 हातचा 1 येईल आणि 120, 4x बरोबर 120 झाले. तर x बरोबर किती होईल, 120 गुणाकारात इकडं भागाकारात 30 आलं. x बरोबर किती आलं, 30. म्हणजे संजना किती आलं आपलं, 30. ते विचारलंय कसं, संजना, मग संजना आलेली आहे 30 आणि पुढे विचारले विजया. विजया या ठिकाणी आहे x अधिक 15, म्हणजे 30 अधिक 15 45. संजनाचं किती झालं, 45. आता विचारले संजनाचे विजयाचे. मग संजना काय आहे, 30/45.
15 दुनी 30, 15 त्रिक 45. म्हणजे त्यांच्या वयाशी असलेलं जे गुणोत्तर आहे ते आहे 2:3. किती आहे? 2:3. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7. 2 लिटर व 500 मिलीलिटर या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर किती आहे? तर आता लक्षात घ्या, 1 मिलीलिटर आहे आणि 1 लिटर आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर असते. म्हणून आपल्याला 2 लिटरचं काय करावं लागेल? 2 लिटर बरोबर 1000 गुणिले 2 म्हणजेच 2000 मिलीलिटर होईल. ओके, आता विचारले दुसऱ्या राशीचे, म्हणजे अगोदर आपल्याला दुसरी रास जी आहे ती अंशात ठेवावं लागेल 500, पहिली जी रास आहे ती छेदात ठेवावं लागेल. ओके, 1 2 1 2 0 कट, 5 1 5, 5 चौक 20, म्हणजे 1/4 म्हणजेच 1/4 असं गुणोत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. पहा, ज्यावेळेस 2 राशी असतात त्यांची एकक समान करायची. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. 24 मिनिटाचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर. आता 24 मिनिटे याला आपण सेकंदामध्ये रूपांतर करूया. मिनिट बरोबर काय होईल? 24 गुणिले 60 होईल. 0ला 0, 6 चौक 24, हातचे येतील 2, 6 2 12 2 14. किती सेकंद होतील? सेकंद 1440 सेकंद. आता आपण गुणोत्तर काढायचे, तर इथं 1440 छेदात 24. ओके, आता 24 या ठिकाणी 1 मिनिट, कशाची 24 नाही 72 सेकंद, कारण 24 आपण काय केले सेकंदात रूपांतर, इथे ठेवायचे 72. किती? 72. ओके, चला आता याची करायची काटाकाटी. 72 1 72, 72 2 144, 0ला 0, म्हणजे या ठिकाणी 20 उत्तर आले आणि छेदात काही नसतो म्हणजे 1 आहे, म्हणजेच 20/1, म्हणजे आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ऑप्शन क्रमांक 3. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 9. अ ब यांच्या पगाराचे गुणोत्तर 3:4 आहे. अ क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:2 आहे. ब ला 32,000 पगार असेल तर अ आणि क अ ला क पेक्षा कितीने कमी पगार आहे असं आपल्याला विचारले. तर अगोदर अ आणि ब च गुणोत्तर माहिती आपल्याला किती आहे? 3:4. ओके, तर आपण अ च या ठिकाणी जर अ बरोबर 3/4, आता आपल्याला या ठिकाणी ब चा या ठिकाणी काय माहिती आहे? ब ला 32,000 रुपये पगार आहे, म्हणजेच गुणिले 32,000. याला जर सोडवलं तर 4 8 32 होईल, 3 0 ॲज इट इज, 8 त्रिक 24 होईल, 3 0 देऊन टाकायचे, म्हणजेच अ ला पगार किती असणार आहे? 24,000. ओके, आता आपल्याला अ आणि क यांचं गुणोत्तर दिलंय, म्हणजे आपण लिहूया अ छेद क बरोबर 1:2. बरोबर आहे. आता आपल्याला या ठिकाणी 1:2 माहिती आहे, तर काय करावं लागणार आहे? आपल्याला पगार कोणाचा माहिती? अ चा, बरोबर आहे. मग याचा क्रॉस गुणाकार होईल, म्हणजे अ च्या ठिकाणी अ चा पगार 24,000 ठेवूया आपण, म्हणजे 24,000 गुणिले 2 असं होईल, म्हणजेच या ठिकाणी क बरोबर 24,000 गुणिले 2 छेदात 1 नाही लिहिलं तरी चालतो, म्हणजे त्याचा पगार झाला 24 2 48,000. ओके, तर आता विचारलंय अ ला क पेक्षा किती रुपये पगार कमी पगार आहे? अ ला आहे 24,000, क ला आहे 48,000, म्हणजे किती हजाराने कमी आहे? तर दोघांची वजाबाकी केली तर उत्तर येईल 24,000. लक्षात आलं? वजाबाकी करायची काही गरज नाही, तुम्ही करून घ्या. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न क्रमांक 10. राम व श्याम यांनी आपले भांडवल 2:3 वर्षाच्या मुदतीत गुंतवले. त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर
3:2 आहे. जर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती असेल, तर या ठिकाणी पुस्तकामध्ये तुम्हाला उत्तर संकेतांकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. भांडवलांचे गुणोत्तर गुणिले मुदलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. तर आता इथे आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर काढायचे माहित नाहीये, बरोबर आहे. आपण भांडवल रामचं काय करू, x घेऊया आणि श्यामचं काय घेऊ, y घेऊया. ओके, तर भांडवलांच्या गुणोत्तरामध्ये काय होईल मग, x/y होईल, गुणिले चिन्ह जसेल तसं. मुदतीचे गुणोत्तर, ओके, त्या ठिकाणी मुदत काय आहे, मुदतीत म्हणजे 2:3, म्हणजे इथं लिहूया आपण 2/3 बरोबर नफ्याचे गुणोत्तर किती आहे, 3:2. याला घ्यायचं सोडून. ओके, आता हे गुणाकारातली जे आहे ती इकडे भागाकारात जातील. ओके, तर काय होणार आहे मग, x/y बरोबर 3/2. आता हे भागाकारात म्हणजे गुणाकार व्यस्त होत असतो यांचा, म्हणजेच होईल 3/2. ओके, 3×3 9 आणि 2×2 4, म्हणजे 4/9/4 हे याचं काय असणार आहे, भांडवलाचं गुणोत्तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 11. या प्रश्नामध्ये आपल्याला डेसिलिटरचे असलेलं गुणोत्तर विचारलेलं आहे. तर अगोदर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की डेसी सेंटीमिली डेका हेक्टो किलो असं आपल्याला रूपांतर करता आलं पाहिजे. म्हणजे 2.7 डेका लिटर बरोबर 2.7 गुणिले 100, तर याचं उत्तर येणार आहे 2700 आणि इथं दशांश चिन्ह म्हणजेच 270 डेसी लिटर, काय ना 270 डेसिलिटर, आणि हे डेसिलिटर ऑलरेडी आहे. ओके, तर त्यांचं गुणोत्तर काढायचंय, म्हणजे काय होईल 270 आणि छेदात राहील 45. ओके, यांची जर आपण काटाकाटी केली तर काय येईल, 9×45 येईल, 9×3 27, 0 0, 30/5, परत 5×1 5, 5 30, म्हणजे 6/1, म्हणजे 6/1 हे गुणोत्तर या ठिकाणी येणार आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. पहा तुम्हाला याही अगोदर सांगितले की जर यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर ही एककच समान असणं गरजेचं आहे, नसतील तर आपण करायचे ते. तर तुम्हाला या ठिकाणी ही स्केल लक्षात असली पाहिजे. इकडं डेसी, सेंटी आणि मिली, आणि या साईडला डेका, हेक्टो आणि किलो. या ठिकाणी मीटर, लिटर हे एकक बदलणार फक्त. ही स्केल सगळ्यांना पाठ पाहिजे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, एक रेल्वे ताशी 160 किलोमीटर वेगाने 4.25 तासात काही अंतर जाते. जर त्या रेल्वेचा वेग 1/4 पट कमी केला तर तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाईल, तर लक्षात घ्या 4.25 तास म्हणजे 4 तास 15 मिनिट असतात. ओके, तर आता सुरुवातीला लक्षात घ्यायचं, गाडीचा वेग किती, 160 कमी कितीने केला, 1/4 पटीने, म्हणजेच 160 गुणिले 1/4 पट, 4×1 4, 4×4 16, 0 0 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्या गाडीचा वेग कमी केलाय. याचा अर्थ गाडीचा वेग किती असायला हवा आता, 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने ती गाडी जाणार आहे. तर गाडीला जायचंय किती, 4 तास 15 मिनिट. ओके, एका तासात किती जाते आता, 120 जाते. आता समजा हे गोल आहे आणि हे 120 चे आपण 4 जर पार्ट केले तर किती होतात, 30. आणि हा एक गोल जर एका तासाचा असेल तर हे किती असतील, 15 मिनिट असतील. हे पण 15 मिनिट, हे पण 15 मिनिट, हे पण 15 मिनिट. ओके, तर आता लक्षात घ्या
4 तासात 120 गुणिले 4 अधिक 15 मिनिटात किती जाणार आहे? 30 किलोमीटर. तिथे 30 लिहून टाकूया. 12 चौक 48, शून्याला 0 अधिक 30. 0 8 3 11 हातचा येईल 1, 4 आणि 5. तर ती 4.25 तासात किती जाणार आहे? 510 किलोमीटर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने याला आपण सोडू शकतो, इतक्या सोप्या पद्धती. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 13. पुढीलपैकी कोणत्या संख्येचा गट प्रमाणात आहे? पहा, जर 4 संख्या प्रमाणात असतील तर काय असतो? अंत्यपदाचा गुणाकार म्हणजे कडीचा तेवढाच गुणाकार ह्या मधल्यात बघायचा असतो. लक्षात आलं? काय लक्षात ठेवायचं? अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मधल्या पदाचा गुणाकार सारखा असतो. तर इथं आपण कोणता गट बरोबर आहे असं विचारलं आपलं. तर पहा, इथं जर आपण गुणाकार केला 20 पंचे 100 आणि या दोघांचा जर केला तर 150, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. इथं दोघांचा केला तर 400 येईल, इथं 500 येईल, हाही ऑप्शन कॅन्सल होईल. इथं 20 पंचे 100, 10 100, ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं बरोबर आहे. पहा, अंत्यपदाला हे दोघं आहेत, म्हणजेच काय होईल? 20 गुणिले 5, मधले पद 10 गुणिले 10. तर पहा, इथं येईल 100 आणि इथं पण येईल 100. आलं लक्षात? तर हे लक्षात ठेवायचं. 4 संख्या प्रमाणात असतील आणि 3 संख्या प्रमाणात असतील तर ABC. तर काय सांगितलं होतं? मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार सेम असतो, हे पण लक्षात ठेवा. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, 4 संख्या प्रमाणात आहेत, त्यांचे अंत्यपद आपल्याला दिलेली आहेत. तर मधल्या पदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. तर अगोदर काय करणार आपण? एक पद बरोबर x घेऊ, मग दुसरे पद काय घेऊ? दुसरे पद होईल तिप्पट म्हणल्यावर 3x. ओके, तर आता काय होईल? तर मधले पद कोणते आहे ते विचारायचे. हे अंत्यपद आपल्याला माहिती. तर काय होईल मग? पहिले पद आणि हे दोन्ही पदाचा गुणाकार बरोबर काय होईल? 2 गुणिले हे 54. तर हे होईल 3x चा वर्ग बरोबर 2 गुणिले 54 होईल. हे 3 गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात जातील. x वर्ग बरोबर 2 गुणिले 54 भागिले 3, 3 1 3, 3 1 3, 2 उरले, 3 8 24 होईल. त्यानंतर x वर्ग बरोबर 18 दोन्ही 36 होईल. आणि जर वर्गमूळ काढलं तर x बरोबर 18 येईल. किती येईल? 18. ओके, तर एक पद काय झालं? 18 झालं. नाही, 1 मिनिट, 18 सॉरी, वर्गमूळ काढलं तर 6 येईल. किती येईल? 6. एक पद काय झालं? 6 झालं. दुसरे पद 3x म्हणजे 3x बरोबर 3 गुणिले 6. दुसरे पद 18 येईल. एक 6 आलं, दुसरं 18 आलं. ओके, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न शेवटचा आहे या स्वाध्यायामधला. पहा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. कुणी नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात फ्री टेस्ट देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे हे ॲप डाउनलोड करायला विसरायचं नाही. ओके, चला आता शेवटचा प्रश्न पाहूया. एक मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील यांचं प्रमाण दिले. आता या ठिकाणी हा गोळा आहे, इथं तांबे आणि कथील 2 आहेत. यांचं प्रमाण काय? 86x करू आपण आणि 14x करू. ठीक आहे. दुसरं आहे प्रमाण आहे तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्याचे तांबे आणि जस्त. हा घेऊ तांबे आणि जस्त. तर यांचं प्रमाण काय आहे? 58x आणि 42x घेऊया. तिसरं प्रमाण आहे दोन्ही
धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात कथील आणि जस्त विचारले. काय विचारले? कथील आणि जस्त. तर लक्षात घ्या आता, जर आता या ठिकाणी तांबे आणि कथील या दोघांची जर बेरीज केली तर ती 100x, याची पण येईल 100x. म्हणजे हे दोन्ही जर वितळलं तर 200x होणार आहे. किती होणार आहे? 200x. म्हणजे दोन गोळ्याचं किती होणार आहे? 200x. इथपर्यंत लक्षात आलं? तर हे होणार आहे 200x चा हे गोळा असणार आहे. तर आता आपल्याला विचारले काय? फक्त कथील आणि जस्त. काय विचारलंय? कथील आणि जस्त यांचं गुणोत्तर. आता इथं कथील किती आहे? 14x आहे, बरोबर आहे. आपण लिहू इथं कथील आणि इथं लिहू जस्त. कथील किती आहे? 14x आणि जस्त किती आहे या ठिकाणी? 42x. x कट करा. 14 1 14, 14 2 28, 14 3 42. 1/3 म्हणजे या ठिकाणी 1/3 हे आपलं उत्तर असणार आहे. 1/3 ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्न या ठिकाणी नाही, शेवटचा प्रश्न आहे हा. व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा, इतरांनाही पाठवायचा. भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.